अमेरिकेमधील ऑस्टिन येथे घोसाळकर कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पांचं आगमन केलं। घोसाळकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पांसाठी सुंदर असा नारळाचा देखावा उभारला असून त्यात बाप्पांना विराजमान करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मातृभूमी मंडळाचा गणराया हा खानदेशचा राजा म्हणून ओळखला जातो। यावर्षी या खानदेशच्या राजाचं 24वे वर्ष असून मातृभूमी मंडळाच्या वतीने खानदेशचा राजासाठी यंदा कर्नाटकमधील लक्ष्मी नरसिंह मंदिराचा देखावा सादर करण्यात आलेला आहे। जळगावमध्ये भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गणरायाचं 9व्या दिवशी अधिकाऱ्यांनी विसर्जन केले। या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंब सहभागी झालं होतं। नेहमी खाकी वर्दीवर असलेले पोलीस अधिकारी मिरवणुकीच्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून फेट्या बांधून सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। सातारा पाटण येथील नाना माने आणि कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पांचं आगमन केलं। माने कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर अशी सजावट करून बाप्पाला त्यात विराजमान केलं। साताऱ्यातील खिलारवाडी गावातील नाना माने यांनी आपल्या घरी गणपती बाप्पांची मनोभावे प्रतिष्ठापना केली। कुटुंबांना आकर्षक अशी सजावट केली असून बाप्पांसाठी विविध पदार्थांचा नैवेद्य तयार करण्यात आलेला आहे। खेरडी येथील विठ्ठलवाडी गणेश मंडळांनी वट सावित्रीचा देखावा सादर केला। यामधून वडाचं झाड महत्त्व सांगण्याचा सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर करण्यात आला असून महाराष्ट्रामधून या देखाव्याचं कौतुक होतं। गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांचं खास आकर्षण ठरतंय। गणेश विसर्जनाला अवघे 2च दिवस उरल्यानं देखावे पाहण्यासाठी सातारा शहर आणि परिसरातील रस्ते गणेश भक्तांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं चित्र आहे। ऐरोलीतील बगरे कुटुंबियांच्या घरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा देखावा साकारण्यात आला। मोठा उत्साह आणि आनंदामध्ये मनोभावे बगरे कुटुंबियांच्या वतीने गणरायाची पूजा केली जाते। प्रसाद आणि फुलांची आरास करत बाप्पांची भक्ती केली जाते। साताऱ्यातील खांडेकरवाडी येथील स्वप्नील खांडेकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या थाटात स्वागत केलं। खांडेकर कुटुंबियांनी बाप्पासाठी फुलांची सुंदर अशी आरास केली। जळगाव शहरातील एमजे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मिळून हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली। यावेळेस सर्व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन गणपती अथर्वशीर्षाचं सामूहिक पठण केलं। या ठिकाणी हॉस्टेलचा राजा म्हणून गणरायाला संबोधलं जातं। पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान बरेच देखावे साकारले जातात आणि त्याचं मुख्य कारण असतं भाविकांच्या आकर्षणाचं। पुण्यातल्या मंडळांमध्ये वृंदावनची प्रतिकृती साकारण्यात आली तर आपल्या लाडक्या कान्हाच्या आयुष्यातले वेगवेगळे आणि महत्त्वाचे क्षण यातून दर्शवण्यात आलेले आहेत। नाशिकमधील दापूर गावातील संदीप बाळासाहेब आव्हाड यांच्या घरी बाप्पांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। बाप्पांसाठी खास विद्युत रोषणाई केली असून फुलांची सजावट केल्याचं पाहायला मिळालं। गोरेगावमधील विजय गावडे यांच्या घरी बाप्पांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून घरी बाप्पाला विराजमान करण्यात आलं। आज गावडे कुटुंबाच्या घरी बाप्पांची मनोभावे पूजा करण्यात आली। गणेशोत्सवातील देखाव्यातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश देण्याची परंपरा महाड येथील काक रतळे तरुण उत्साही मंडळानं यावर्षी देखील जपलेली आहे। कोकणात पावसाचं प्रमाण सर्वाधिक, पाणी टंचाईच्या झळा देखील काही गावांना सोसाव्या लागतात आणि याच पार्श्वभूमीवर पावसाचं पाणी अडवून दुष्काळ कसा टाळता येईल याचा देखावा सादर करण्यात आलेला आहे। कोरेगाव येथील आंबडसकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। आंबडसकर कुटुंबियांनी बाप्पांसाठी सुंदर असा आकर्षक देखावा साकारलाय। यावेळेस आंबडसकर कुटुंबीय आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा करतायत। कोरेगाव पूर्व येथील कलासकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। कलासकर कुटुंबियांनी बाप्पासाठी आई एकविरा देवीचा सुंदर असा देखावा साकारलेला। घाटकोपर पश्चिम येथील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं थाटात आगमन केलं। हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पासाठी सुंदर अशी सजावट केली। भिवंडी टेमघर परिसरातील मोहन पठाडे कुटुंबियांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावट साकारली आहे। त्यांच्या घरात शिवसेना भवनाचा देखावा सादर करण्यात आला तर गणरायाची मूर्ती ही शाडूची असून इको फ्रेंडली गणपती बाप्पांची सजावट करण्यात आलेली। राजापूरमधील बोभाटे कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पांचं आगमन केलं। बोभाटे कुटुंबियांनी आकर्षक अशी सजावट करून बाप्पाला विराजमान केलंय। तसंच मनोभावे रोज बाप्पांची सेवा देखील केली जाते।
मुलुंडमध्ये प्रसिद्ध असलेले मुलुंडच्या महाराजा अंबिकानगर मित्रमंडळाच्या वतीनं आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असतं। गेल्या 53 वर्षांपासून या ठिकाणी बाप्पांच्या 11 दिवसांपैकी एका दिवशी महिलांच्या हस्ते आरती करण्यात येते, तर दर दिवशी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना आरती करण्याचा मान दिला जातो। अहमदनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं। यावर्षी 1111 महिला अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी झाल्या होत्या। पारंपरिक पेहरावातील महिलांनी सकाळपासूनच मंदिरासमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। विरारच्या मानाच्या महाराजाचं दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली। यंदा या मंडळाचं 44वे वर्षे हजारोंच्या संख्येने भक्त हे दर्शनासाठी येत असतात। विरारचा महाराजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळखला जातो। मुंबईतील राखी कुटुंब हे गेल्या 41 वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम सादर करून गणेशोत्सव साजरा करता। यंदाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं प्रेरित होऊन 2036 मध्ये भारतामध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक या थीमवर देखावा साकारलेला। जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान येथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। गणेशाची मूर्ती ही तब्बल 31 फूट उंचीची आहे। 374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली असून 100 टन एवढे या मूर्तीचं वजन आहे। संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बालपण स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन देखाव्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा सादर केला। कॉलेजच्या प्रमुख सोनाली मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला। देखाव्यासाठी 24 प्रकारच्या गावरान बियाण्यांचा वापर करण्यात आलेला आहे। सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कार्य सीबीडीचे साई एकता मित्रमंडळ करतंय। त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचं यंदाचं 42वे वर्ष आहे, तर प्रत्येक वर्षी मंडळाच्या मार्फत स्थापना होणारी आकर्षक मूर्ती आणि नेत्रदीपक देखावा हे संपूर्ण शहरवासियांचं आकर्षण ठरत आहे। पैठण येथे भारतातील एकमेव यादवकालीन शनी गणपतींचं मंदिर आहे। पैठण शहरातील नाथ गल्ली येथे शनी महाराज आणि श्री गणेश यांचं जगातलं एकमेव संयुक्त असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये गणरायाबरोबरच शनिदेवाची पूजा करण्याची आगळी वेगळी परंपरा आहे। मुलुंड परिसरामध्ये राहणारे प्रसिद्ध मूर्तिकार मोहनकुमार दोडेचा यांनी तब्बल 35 किलो साबुदाणे वापरून गणपतींची अनोखी रांगोळी साकारली। ही रांगोळी 5 फूट रुंद आणि 6 फूट लांब आहे। गेल्या महिनाभरापासून ही रांगोळी साकारत असून यामध्ये 200 ते 300 प्रकारच्या रंगाच्या छटा पाहायला मिळणार। रायगड श्रीवर्धनमधील जसवली गावातील वैरा कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पांचं स्वागत करून विराजमान केलं। बाप्पांसाठी आकर्षक अशी सजावट करून मनोभावे बाप्पांची सेवा करण्यात येते। बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली। रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।